तर प्रत्येकाला वाटत असतं की आपलं घर नेटकं असावं, कोणी आलं तर आपलं नाव काढावं. मग मी माझं घर रोज सकाळी कसं आवरते आणि माझ्या महत्त्वाची जी कामं असतात सकाळी सकाळी काम करण्याची पद्धत ती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर ते बघून तुम्हाला सुद्धा मोटिवेशनल आणि काही छान छान टिप्स भेटतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर हॅलो, मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच वेळेस असं असतं की घर आपल्याला स्वच्छ तर ठेवायचं असतं, पण पूर्ण काम एकटीवर आलं किंवा एकटीने हँडल करायचं म्हटलं तर अशा वेळेस आपल्याला थोडासा धक्का पडतो. मग अशा वेळी घरात छोटे मुलं असतील तर अजूनच अवघड जातं. त्यासाठी सकाळचं ऑप्शन एकदम बेस्ट आहे, कारण एकदा का माझा सकाळचा टिफिन झाला आणि माझा मुलगा स्कूलला गेला तर दोन्ही माझा मिस्टर आणि मुलगा जेव्हा 9ला बाहेर जातं घराबाहेर, तेव्हा मग मी असा कामाचा जोर पकडते जेणेकरून माझं 2 तासामध्ये सगळं काम संपूर्ण मी घर आवरूनच घेते. तर अशा वेळेस काय होतं ना, की 1 वाजता माझा मुलगा स्कूलवरून घरी येतो. त्याच वेळेस माझं घर मला स्वच्छ करून ठेवायचं असतं. भलेही माझा मुलगा परत घरामध्ये घाण वगैरे करो, पण सकाळचं जे मॉर्निंगचं फ्रेश आणि घरामध्ये पॉझिटिव्ह स्वच्छ करण्याची जी पद्धत असते ना, तर ती माझी अशीच असते. कारण प्रथम उठून सकाळी उठून माझी सुरुवात हॉलपासूनच असते. कारण घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी, घरात येणारे पाहुणे सगळ्यात आधी आपले हॉलच बघतात. बाकीचे रूम कोणी इतकं निरखूनपणे नाही बघत. लग्न झालं होतं त्यावेळी मला समजत नव्हतं की कुठून आवरायचं. मग पण आता मी मात्र फुल ट्रेन झालेली आहे. एकटी सगळं मॅनेज करून घेते आणि मग काय छोट्या कामांपासून मोठ्या कामांपर्यंत सगळं करते. लग्नाच्या आधी पण मला ही घर नेटकं ठेवायची सवय होतीच, त्यामुळे मला आता इतकं जास्त अवघड जात नाही. भलेही किती मोठं काम असू द्या, मी अगदी 1 ते 1.5 तासामध्ये संपूर्ण घर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करते. तर हॉलमध्ये इतकं सगळं अंथरूण वगैरे पडलेलं होतं. कालपासून कसं आहे ना, रात्रीचं अंथरूण बांधायला म्हणजे सगळ्या ब्लँकेट, गोधड्या सगळं इकडं आणायचं, ठेवायचं. तर खूप पसारा होऊन जातो. सकाळी उठलं की आपण रात्रीचं कितीही चकचक करून ठेवलं घर, तर सकाळी उठल्यावरती घरामध्ये पसारा बघून आणखीन डबल आपल्याला दडपण पडतं. तर अशा वेळी हॉलचं सगळं अंथरूण वगैरे उचलून घेतलं. जागच्या जागेवर वेळेवर व्यवस्थित ठेवलं. त्यानंतर छान असं झाडांना पाणी वगैरे घातलं. सकाळी मॉर्निंगच्या वेळी झाडांना असं थोडंसं पाणी घातलं की झाडंसुद्धा अगदी फ्रेश खुलतात आणि त्यांना बघून आपल्याला देखील प्रसन्न वाटतं. तर आता एकीकडे सोफा आवरायला घेतला. सोफ्यावरचं जर बघितलं तर सोफा सगळं इकडे-तिकडे कव्हर जे आहे पूर्ण इकडे-तिकडे करून टाकतो शिवांश खेळताना. तर मी काय करते ना, दुसऱ्या दिवशीच सकाळी मॉर्निंगला आवरायला घेते. तर बघा आता सोफा एकीकडचा क्लीन केला आणि या बाकीच्या ज्या चेअर आहेत त्यासुद्धा अशा झटकून वगैरे रोज व्यवस्थित करून घेते. जे काही पसारा होता, जे काही कपडे होते, जे काही वॉश करायचे होते ते बाथरूममध्ये ठेवले. जे काही रेग्युलर ठेवून द्यायचे असतात ते कपाटामध्ये ठेवले. आणि त्यानंतर काही जे बॉटल्स वगैरे होत्या सगळ्या किचनवरती ठेवून दिल्या. त्यानंतर लगेच न थांबता लगेच झाडू मारायला घेतला. 1 BHK आहे, पण रूम मात्र रोज आपण म्हणजे 1 BHK असू द्या किती मोठा असू द्या, आपल्याला झाडू वगैरे रोज मारायलाच लागतो. कारण घरामध्ये इतकी सगळी धूळ झालेली असते ना, रात्रभरात कुठून धूळ येते काय माहिती. आपण रोज कितीही स्वच्छ ठेवलं तरी घरामध्ये प्रचंड धूळ येत असते. हिवाळा चालू आहे, बाहेर ऊन जितकं पडतं तितकाच वारासुद्धा सुटतो. त्यामुळे मग घरातली जी अवस्था होऊन जाते ना, तर आपल्याला रोजच्या रोज तितकी बारीक क्लिनिंग करावी लागते. तर सगळीकडची आता झाडू वगैरे मारून घेतलं. त्यानंतर मग आता फरशी पुसायला घेतली. फरशी पुसताना एक आहे की मी कधी-कधी फिनेल टाकते, नाही तर मग कम्फर्टचं पाणी बनवते. कम्फर्टचं पाणी याकरता की घरामध्ये छान असा सुगंध दरवळतो आणि छान फ्रेश वाटतं घरामध्ये. तर आठवड्यातून एकदा मी फरशी पुसत असते. कधी-कधी 2दा पुसते. सणवार असला की रोजच पुसते. तर अशा वेळेस बघा आता छान फरशी पुसायचा आज मुहूर्त लागलेला होता. कारण 2 आठवड्यापासून मला काही जमतच नव्हतं. कारण मी मम्मीकडे सारखी जात होते, कारण मला काम होतं बाहेरचं. त्यामुळे आणि थोडीशी आजारीसुद्धा आहे. माझ्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की मला बोलतासुद्धा खूप खूप प्रॉब्लेम होते, कारण सर्दी प्रचंड झालेली आहे. आणि कंटिन्युअसली सर्दीमुळे कसं ना खूप नाकामध्ये श्वास अडकल्यासारखा होतो आणि बोलायलासुद्धा खूप त्रास होतो. आणि त्यात घरातली कामं आणि पाण्यातली कामं जास्त असली की फरशासुद्धा इतक्या थंड पडून जातात ना, तर कंटिन्यू अशी चप्पल वगैरे घालावी लागते. त्यानंतर बघ आता फरशी वगैरे पुसून घेतली आणि फरशी सुकेपर्यंत रिकामं राहण्यापेक्षा चला म्हटलं आता किचनची जी काही भांडी वगैरे होती, स्वयंपाकाची सकाळची जी भांडी होती ती क्लीन करायला घेतली. आणि ही बॉटल जर बघितली तर ही बॉटलमध्ये साबणीचा फेस असा अडकून गेलेला होता. तर म्हटलं चला छान अशी स्वच्छ करून घेऊया.
त्यानंतर भांडी वगैरे सगळी चकचक घासून घेतली. किचन ओटा माझा सकाळी इतका काही खराब होत नाही. दिवसातून 3 ते 4 वेळा मी असा फडकं वगैरे मारतच असते. त्यामुळे मग माझा किचन ओटा अगदी स्वच्छ राहतो. कोणी अपघी आलं ना तर अगदी मनाला असं शांत आणि चांगलं वाटतं. कारण आपल्या घरामध्ये कोणी आलं तर आपल्या घराचं जेव्हा नाव काढतं ना त्यावेळी त्याच्यावरच आपली पारख ठरते की आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो. त्यानंतर बघा आता किचन एकदम छान चकचक करून घेतलेला होता. बेसिंगसुद्धा बघू शकतात. बघूनच मला इतकं छान फ्रेश वाटतं ना सकाळी सकाळी मॉर्निंगला, म्हणून मी असं किचन असं क्लीन करत असते. त्यानंतर बघा आता फ्रीज आवरायला घेतला. फ्रीजसुद्धा असं रोज पुसून घेते. फ्रीजवरती काहीच पसारा मी ठेवत नाही. फक्त एक कासव आहे जे की मला इथे रेंटवर असल्यामुळे काही कासव ठेवायला जागा नाही आहेत किंवा शो पीस म्हणून कुठे ठेवायला जागा नाही आहेत. त्यामुळे मग शिवांश छोटा मुलगा असल्यामुळे घरामध्ये कसे पडाई झडायची भीती वाटते. त्यामुळे मग फ्रीजवरती मी ठेवलेलं आहे. तर तुमच्याकडे जर शो पीस वगैरे टेबल वगैरे असेल तुम्ही त्यावरती सुद्धा ठेवू शकतात. आणि फ्रीज छान रोज पुसून घेते कारण फ्रीजवरती सुद्धा खूप धूळ जमा होऊन जाते कारण विंडो किचनची कंटिन्युअसली ओपन असते त्यामुळे. तर आता टी व्ही पुसून घेतला. टी व्ही असा आठवड्यातून 2दा-3दा पुसत असते कारण त्यावरती सुद्धा खूप धूळ जमा झालेली असते. आणि स्पीकर वगैरे त्या आजूबाजूचं सगळं असं छान पुसून घेत असते. त्यानंतर बघा आता जो बेसिनच्या इथला आरसा आहे ना तो मला रोज असा पुसायचा असतो कारण सगळं पाण्याची शिंपडे म्हणा किंवा जे काही दुसरे धूळ वगैरे उडालेली असते तर पाण्याची शिंपडे असे उडाल्यामुळे ना डाग खूप वेगळंच वाटतं. त्यामुळे मग रोज असं मी बेसिंग आणि बेसिंगच्या बाजूचा एरिया सगळं असं रोज पुसून घेत असते. रोजच्या रुटीनमध्ये माझ्या या सवयी अगदी फिक्स आहे आणि ही सकाळची कामं माझी खूप महत्त्वाची आहे जे मला सकाळी सकाळी करायचीच असतात. तर आता हे कालचे कपडे होते जे की घड्या घालून ठेवायच्या बाकी होत्या कारण आता जे कपडे मी धुणार आहे ते टाकण्यासाठी मला जागा पण पाहिजे असते. त्यामुळे म्हटलं चला आता हे कपड्यांची छान घड्या घालून लगेचच कपाटामध्ये ठेवूया. किती वेळ असंच लोळत भरपूर जणांच्या घरामध्ये असे कपडे घड्या घालायचे इतका कंटाळा येत असतो ना की असे कपडे लोळतच असतात. तर चला आता कपडे वगैरे सुद्धा माझे धुवून झालेली होती. तर कपडे बऱ्याच बायकांची सवय असते की बाथरूम एकदा क्लीन केलं कपडे वगैरे स्वच्छ धुतले की कपडे वाळत घालायचा सगळ्यात मोठा कंटाळा येतो ना. तर मी तसा कंटाळा न करताय ना कपडे लगेचच सुकत घालते कारण कसं आहे ना दुपारपर्यंत वारा आणि ऊन जवळपास पडेलच असतं त्यामुळे कपडे लवकर सुकतात आणि सायंकाळचे कपडे बाहेर ठेवू नये असंही म्हणतात. त्यामुळे चला म्हटलं आता सकाळी सकाळी कपडे वगैरे सुद्धा स्वच्छ धुवून घेतले. 9ला कंप्लीट लागलेली होती कामाला. म्हणजे 11पर्यंत घरामधले सगळीच्या सगळी टोटल कामं करून झालेली होती. 2 तास लागतात. व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळपास 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. चॅनल सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला अजून कोणत्याच माझ्या व्हिडिओ बघायला आवडतील त्या मी तुमच्यासोबत घेऊन येईल. तर त्याचबरोबर मला शॉर्ट व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करा. आणि हो व्हिडिओ स्किप न करता बघा. छान छान मोटिवेशनल तुम्हाला जर काही माझ्यापासून मोटिवेशनल वाटत असेल तर नक्कीच ते सुद्धा शेअर करा. त्यानंतर बघा आता छान अशी देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर इतकं छान प्रसन्न वाटतं ना की देवासमोरच बसायची इच्छा होते. देवघर इतकं छान प्रसन्न वाटायला लागतं जेव्हा अगरबत्ती आणि घरामध्ये धूप लावल्यामुळे असं घरात जो सुगंध दरवळतो ना तो पूर्ण घरामध्ये अगदी फ्रेश वाटायला लागतं. आणि छान माझी अशी देवपूजा करून घेतली. मॉर्निंगची देवपूजा झाली की दाराबाहेरसुद्धा असं एक पावलं वगैरे काढून घेते. पावलं वगैरे रोज काढले की छान प्रसन्न वाटतं. आणि हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं. आता इथे जवळपास माझं सगळं घरातलं काम करून झालेलं होतं. चला आता एकदा घराचं जे आवरलेलं आहे घर कसं चकचक झालेलं आहे ते दाखवते. तर बघा आता व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी हॉलच दाखवलेला आहे. घरामध्ये आता कसं वाटतं आहे अगदी बघूनसुद्धा तुम्हाला फ्रेश वाटत असेल तसं रिअलमध्ये मला बघायला अजून छान वाटतं आहे. कारण व्हिडिओमध्ये
मोबाईलमध्ये बघण्यामध्ये आणि रिअल बघण्यामध्ये खूप फरक असतो. किचन बघितलं तर सगळं जागच्या जागेवर असं ठेवायला आवडतं. पाणीसुद्धा मी इथे कंटिन्यू भरून ठेवते. बेसिंग मला स्वच्छच आवडतं. भांडीसुद्धा आता थोडीशी सुकली की लगेचच मांडणीला लावून देईल. गॅससुद्धा असा स्वच्छ आणि चकचक असला की स्वयंपाक करण्याची सुद्धा छान इच्छा होते. त्यानंतर सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे अशा जागेवर रोज माझ्या असतात. बऱ्याच बायकांना घरामध्ये छान लहान मुलं असले की मुलांच्या खेळण्या, मुलांचे टॉईज, मुलांचं कपडे घरामध्ये सगळं अस्ताव्यस्त असंच असतं. तर आय होप ही व्हिडिओ बघून तुम्हाला काहीतरी छान मोटिवेशनल वाटलं असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, इतरांना देखील शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे सांगा. आणि छान आता देवपूजासुद्धा अशी प्रसन्न वाटते आहे. आणि बाहेरचं जर वातावरण तुम्ही जर बघितलं तर हे सगळे सकाळचे जे कपडे होते छान असे सुकत घातलेले होते. त्यानंतर टॉवेल वगैरेसुद्धा दुपारपर्यंत छान सुकून जातात. जो दमट कुबटेल वास असतो तो निघून जातो. झाडांना बघून मलासुद्धा असं छान प्रसन्न वाटायला लागतं. बाहेरचं जर वातावरण बघितलं तर खूप छान असं ऊन पडलेलं होतं. समोरचे जे बिल्डिंग्सचे काम चालू आहे त्यामुळे मग कंटिन्युअसली असं घरामध्ये म्हणजे अजूनच फ्रेश वाटतं. कारण आता जवळपास इथे 3 ते 4 बिल्डिंग डेव्हलप होत आहे, एरिया डेव्हलप होत आहे. त्यामुळे मग रोडला सारखे असे बिल्डिंग्स वगैरे, गाड्या वगैरे चालू असतात. चला भेटते, बाय. आणि हो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.